जेवण. आहा. कसलं कुठल्या वरचं जेवण? चुलीवरचं. हा नशी काय ते विचित्र बोलली नाही. हमको पता है इतना. चुलीवरचं जेवण. चुलीवरचं नाही चुलीवर नाही. आता गेला मूड केला बरं झालं. पण नेक्स्ट इयर ना नक्की जाऊ आम्ही गावी. कारण की या वर्षी नाही, पुढच्या वर्षी नक्की जाऊ. कारण की नक्की जाऊ. नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय संध्याकाळी नाही रात्री जेवताना. तर आज जेवायला बघा डाळ भजी आणि बटाट्याची भाजी आणि आंबा. मम्मी बसले इथे. इथे सोनल आहे बघा आंबे खाते. जेवून घेतो आणि मग भेटतो तुम्हाला. आता जेवता स्टार्ट केला आहे. आणि कालचा ब्लॉग होता तो उशीर झाला. 9:30 वाजता थोडा बाहेर गेलो होतो. मी 8 वाजता बोललो होतो तुम्हाला कम्युनिटीमध्ये. बट मला थोडा अजून उशीर झाला त्यासाठी सॉरी. बट व्हिडिओ कालचा व्हिडिओ जो आहे तो इथपर्यंत बघा पूर्ण बघितला असाल असं वाटतं मला. तर चला मी जेवून घेतो मग तुम्हाला भेटतो. मग आपण बोलूया. चला थोड्या वेळाने भेटतो. तर गाईज आत्ता जस्ट वरती आलो आहे आणि सगळं अंथरूण वगैरे घालून झालं आहे आणि आता झोपायची तयारी चालली आहे. कारण की उशीर झाला आहे खूप. 12:30 झालं. आणि इकडे बघा हे ना उशी घेऊन उशी ही झोपते की उशीला घेऊन उशीला झोपवते हेच कळत नाही काय ते. हे 2 बजा नाही काय चले काय. चला आज रात्री काहीच 2 वाजेपर्यंत जागा राहणार आहे असं सोनलचं म्हणणं आहे. तर आपण आज मी आता 2 वाजेपर्यंत जागा राहील असं सोनलचं इच्छा आहे. मी आणि सोनल दोघं पण मी 2 वाजेपर्यंत जागा राहणार आज. चालेल ना सोनल? काय ग फेकून मारू का काहीतरी? मी डुसके जीप बघ कशी बाहेर काढते सापासारखी. साप आहे साप. तर गाईस आता कुठे आईस्क्रीम आहे गप ना. आईस्क्रीम बिस्क्रीम का काय नाही खाऊ शकत तो. कॉर्नेटो बर्नाटो माहिती आहे ना. तेली माई चंपू. चंपू काय तेल लावलाय मी माझ्या. हे काय आहे एवढा मोठा औषध दागला घरून बसले तू. काय करणार व्हिडिओवर बोललं असतं. तू देणार होतास हे काय देणार त्याला काय होतं? टेडी बेअर. तर हाच मोठा टेडी बेअर आहे. दिलायस हे गाईज टेडी बेअर म्हणून मी हे गिफ्ट केलं. हे बरं आहे ना गाईज. बघा ना झोपायला पण होतं अंगावर पण घेऊ शकतो. दिलायस हे टेडी बेअर. तर गाईज म्हणजे दोन्ही उपयोगाला दोन्ही होतं ना. हे झोपायसाठी पण होतं. गावी जायचं आता गावी जायचं तुला की मे महिन्यात? आता हा उद्या जाऊया. उद्या जायचं गावी. चल ऑफिसला कोण जा तुम्ही? क्या जीना है गाँव का लाईफ? गावी चुलीवरचं जेवण. आहा. कसलं कुठल्या वरचं जेवण? चुलीवरचं. हा नशी काय ते विचित्र बोलली नाही. हमको पता है इतना. चुलीवरचं जेवण. चुलीवरचं नाही चुलीवरचं जेवण. चुलीवरचं तर ठीक आहे. जीप माझी जाड आहे स्लिप झाली. जाड जीप आहे ते घासून घे. माझं वय झालंय. वय झालं म्हातारी झालीस का तू? कुठे जाय तुला? जाऊया पुढच्या वर्षी. पक्का जाऊ दे पुढच्या वर्षी. सगळ्यांना जायचंय गावी. तर मे महिन्यात आम्ही जातो पण या वर्षी नाही जाणार. लास्ट इयरच आम्ही गेलो होतो गावी. मी 1-2 वर्षानंतरच गावी जातो. सोनलला मे महिन्यात गावी जायची इच्छा आहे. तर बघूया जमलं तर जाऊ गावी नाही तर नाही. आणखी काहीच ऑफिसमधून सुट्टी नाही मिळत. मग वैताग येतो ऑफिसमधून सुट्टी नाही मिळाली त्यामुळे. काय भूक लागली? आता तर खाली जेवून आलीस. एवढं चांगलं ताट मस्त जेवलीस तू.
डाळ भात, आंबा, भजी, कांदा भजी. काय यार, बस काय यार, काय बस काय. भूक लागते ना मला. मग गावी कधी जायचं तू बोल. जाऊ लवकरच. लवकरच कधी? आहे ना वक्त. कधी आहे गाव? जेवायला नाही, फक्त ना कुठे ना कुठे फिरायला जायचं असतं. लास्ट इयर एप्रिल मधून आम्ही एवढ्या टायमाला फिरत होतो. आठवतं गावावरून आलो होतो. लास्ट इयर आपण गावावरून एवढ्याच टायमाला आलो होतो. 26 तारीख आहे. 26 तारखेला काय आलं? उद्या आहे वर्ष म्हणून ना. तर काहीच आम्ही 25 तारखेला लास्ट इयर तिकडे होतो गावी होतो ना या टायमाला. 26 ला गावी होतो. का ती 29, 26, 27 ला काहीतरी येणार होतो ना रिटर्न आपण. तर या वर्षी आम्ही इथे मुंबईत आहोत. लास्ट इयर आम्ही गावी होतो या टायमाला एप्रिल महिन्यात. मजा करत होतो गावी. मन मजा येत होती गाईज. मी लिटरली सांगतो ना, खरंच सांगतो तुम्हाला की मी कधीच एका महिन्यात 2दा गावी नाही गेलो होतो. कारण की मी पहिले स्टार्टिंगला लग्नाच्या टायमाला पत्रिका ठेवायला गेलो होतो. मीच गेलो होतो आणि मम्मी, आम्ही दोघंच गेलो होतो. पप्पांना थोडं म्हणजे ट्रॅव्हलिंग जास्त जमत नाही, त्यामुळे पप्पा आणि मम्मी नाही गेले. मम्मी आणि मम्मीच गेलो होतो. ते स्टार्टिंगला 1 तारखेला वगैरे पत्रिका ठेवायला गेलो होतो. आणि जेव्हा लग्न झाल्यानंतर आम्ही दोघं दर्शनासाठी गेलो घरी गावाच्या मंदिरामध्ये, तेव्हा आम्ही परत गेलो होतो. तर आम्ही 3घच होतो तेव्हा. 4 होतो आम्ही. 4 पप्पा पण होते ना भाई जाताना. तेव्हा पप्पा पण होता. आम्ही पप्पांना पण घेऊन गेलो होतो जाताना. फक्त तेव्हा स्टार्टिंगला मी आणि मम्मीच होतो. त्यामुळे पण मजा आली होती. दोन्ही टायमाला मस्त ट्रेनने गेलो होतो आणि खूप मजा केली तेव्हा. आणि ही पण होती तेव्हा. त्यामध्ये तुम्हाला व्हिडिओजमध्ये कळेलच, आमचे जे आधीचे व्हिडिओज आहेत इंस्टाग्रामवर टाकलेले ते तुम्ही नक्की बघा. त्यामध्ये तुम्हाला कळेलच की लास्ट इयर आम्ही गावी जाताना खूप व्हिडिओ टाकले होते तेव्हा ट्रेनमध्ये. त्यामुळे बट ह्या वर्षी आम्ही तर थोडं इंस्टाग्रामवर कमी लक्ष आहे. बट माझा प्रयत्न चालू राहील की इंस्टाग्रामवर पण अपडेट राहावं. तर तुम्ही अजूनपर्यंत इंस्टाग्रामवर फॉलो नाही केलं असेल तर नक्की फॉलो करा इंस्टाग्रामवर. सनल चंपू दिसते. गावी जायचं खरं तुला? आता नाही, आता गेला मूड केला बरं झालं. पण नेक्स्ट इयर ना नक्की जाऊ आम्ही गावी. कारण की या वर्षी नाही जाऊ, पुढच्या वर्षी नक्की जाऊ. कारण की नक्की जाऊ. चला झोपा सगळ्यांनी. मला झोपू द्या. हा झोप जा. ये खाली ते तो वरती झोपणार आहे बसल्या बसल्या. लाईट बंद करायची. तुम्ही उठणार नाही? आम्ही उठतो लाईट बंद करतो. तू आवर. तू ये खाली. इथं ये पहिले खाली ये आणि बस ना, मग करतो. अरे पदक गाइस पूर्ण मोबाईलवर उशी फेकली. हे बघा ही जाडी इकडे येऊन बसली आता माझ्या बाजूला. आणि हे बघा कशी करते बघितली. बघितलं बघा. असं ही अशी किंमत नवऱ्याला देता ही अशा बायला. हे बघा हिच म्हातारी झाली एवढ्याच व्हायला. काय करते आवर पटपट. चला काय जातो आता आम्ही. कारण की आता या एक्सरसाइज करणार. मी तर जातो. चला खाली झोपायला. एसी बंद करून जाणार मी. मला का बंद करता येत नाही. रिमोटच घेऊन ना. तर चला गाईज आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. उद्या भेटूया. आणि सॉरी कारण की काल रात्रीचा ब्लॉग मी संध्याकाळी टाकला होता. त्यामुळे कारण की तो ब्लॉगचा इश्यू झाला काय की तो ब्लॉग मी सोनलच्या फोन मध्ये शूट केला आणि मला लक्षात नाही राहिलं. मला वाटलं माझ्याच फोन मध्ये, बट तिच्या फोन मध्ये राहिल्यामुळे ती ऑफिसला घेऊन गेली आणि माझ्याकडे व्हिडिओज नव्हता. तर मी हिला सेंड करायला सांगतो तर हिला येत नाही. हिला काहीच येत नाही. 1 मिनिट कसं येणार एमबी जास्त होती. तर ठीक आहे जाऊ दे सर. चला काय आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर चला उद्या भेटूया. बाय. बाय.